24 जून रोजी मारुंजी बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या आग्रहाने तांटमुक्त गाव कमिटीच्या वतीने सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले। कारण होते 23 जून रोजी गावात 2 गटामध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले। या अचानक घडलेल्या घटनेने गावातील वातावरण गंभीर व तणावग्रस्त बनले। गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। गावातील सलोख्याचे शांततेचे वातावरण बिघडू नये, व्यक्तिमध्ये वैमनस्य निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांच्या आग्रहाने तांटमुक्त गाव कमिटीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले। याबाबतची कल्पना श्री धनवटे साहेब PI ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांना देण्यात आली व आपल्या फौजपाट्यासहित ते स्वतः जातीने हजर झाले। गावाचे पदाधिकारी, नागरिक व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करीत कायदा सुव्यवस्था व गावाची शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले। नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत झालेले वाद हे गाव पातळीवरती सामंजस्याने मिटवण्याची भूमिका घेतली। एकंदरीत गावात सामाजिक शांतता बिघडवणाऱ्याची गय केली जाणार नाही अशी भूमिका सर्वांची बनली। यातून गावातील वातावरण शांततापूर्ण बनले। हे शक्य झाले ते तंटमुक्त कमिटी आणि PI श्री धनवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने। सर्वांनी चांगला संयम बाळगलेला आहे। काल तक्रार यायला आले होते परंतु त्यांनी तक्रार थांबवली आहे। तर आमचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यात महत्त्वाचं, गुन्हे दाखल करणं दुसरी गोष्ट आणि गुन्ह्याचं निरीक्षण चार्जशीट पाठवणं। कोणत्याही प्रकारचा समझोता करणं वगैरे आमच्या कायद्यात बसत नाही। काय जरी घडलं तर आम्हाला येणं गरजेचं आहे। तुमच्या आमची कोणत्याही डिपार्टमेंट असू द्यात, कोणत्याही समाजाचा कोणतंही काम असू द्यात, पोलीस हे असं एक डिपार्टमेंट आहेत लीड करतो प्रत्येक ठिकाणी, त्याला यंत्रणा समजली जाते। परंतु तुम्ही जी अपेक्षा करता त्या अपेक्षाला पुरून उरावं लागतं आम्हाला। तुमच्या नशिबानं म्हणजे तुम्हाला नशिबानं चांगला धर्म मिळाला आहे ती तुम्ही निभवली पाहिजे। संबंध मानून जे सगळे आहेत ग्रामस्थ आहेत याच्यामध्ये स्वतःला तुम्ही कोणत्याही जाती पाती गटात मानू नका। स्वतःला ह्या समाजाचा आहे म्हणून मोठेपणा समजू नका आणि ह्या समाजाचा लहान आहे म्हणून मनामध्ये ते काढून टाका। महत्वाचं प्रत्येकाच्या मनात एक शत्रू असतो, बायकोच्या स्वरूपात, भावाच्या स्वरूपात, समाजाच्या स्वरूपात कोणतरी असतो ना। आहे का नाही तुमच्याकडे शत्रू? आहे का नाही मनात? कोणा सांगा माझा शत्रू नाही? बायको तरी असतेच, पहिली बायको असते आहे ना। बायको मामा तुला हा म्हणतो बायको आहे सांगतो। तर हे आपले नैसर्गिक लक्षात ठेवा। म्हणून तुम्हीही यापुढं तुम्हाला काय घडलं डायल 112 आहे, मी केलेला नंबर आहे। हे खूप हुशारी वाटते, समाज घाबरतो, समाज घाबरत नसतो लक्षात ठेवा। समाज संयम ठेवत असतो आणि अचानक उद्या त्याचं काहीतरी स्फोट होत असतो। आता या पार्श्वभूमीवर ही आली होती गावची परिस्थिती, म्हणून ते आपल्याला आणायचं आहे, शांतता घ्यायची आहे। तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल पहिलं मला कळवायचं आहे, मी तिथे येईल। मी म्हणजे माझ्या स्वरूपातील पोलीस कुठलाही असू देत, डायल 112 असेल काय असू देत, परंतु तिथं जाऊन तिथे दादागिरी करणे ते सांगतील ते आम्ही घेऊ। ती जर रात्रीची फिर्याद मी वाचली तर मला त्या अटकेशिवाय पर्याय नाही, कळलं? किती मग यांचं चुकीचं असू दे, किती तुमचं बरोबर असू द्या, ते सांगतील त्याचप्रमाणे घ्यावं लागेल। आणि त्यांना विचारलं, सांगितलं होतं बरोबर आहे, मी तुमचे आहेत त्या शब्दात घेतो, बरोबर आहे ना? मी नाही म्हटलं नाही, घ्यावं काम आहे ते, नाही घेतलं तर तलवार मला लागणार आहे, माझ्या आता तलवार दिली होती। तर तुम्ही कृपा करून काही झालं पहिलं आम्हाला कळवा, इथं बोलवा आणि पुढचा निर्णय घ्यायचा आहे। तुम्ही यापुढे भांडायचं असलं काय झालं तर पहिलं मला कळवलं। गावात काय कोणी तलवार घेऊन फिरू देत, बंदूक घेऊन फिरू देत, मी एकटा पुढे छाती करून येतो, त्याला अडवायची माझी हिंमत आहे बाबासाहेबांच्या संविधानाच्या लक्षात। काळजी कुणी करू नका, कायदा कुणी हातात घ्यायचं नाही आणि कायद्याचा गैरवापर कुणी करायचं नाही। दोन बोललो बरोबर आहे ना, कायद्याचा गैरवापर करायचा नाही, कायदा कुणी हातात घ्यायचं नाही, समजला? तुमच्याकडे मोबाईल आहेत, ते मोबाईल तुमचे ऑन असले पाहिजेत शांतपणे। आणि मोबाईल चालू झाला ना, समोरचा तो हात पुराडा असेल तर हातात खाली तो केला आहे ना, तलवार अशीच, म्हणजे एवढं मोबाईलमध्ये ताकद लक्षात ठेवा। अजून आले किती आणि गेले किती, स्मशानात गेले आणि शांत झाले मोठे आहे ना, आले का परत उठून, त्यासाठी लक्षात ठेवा सुंदर जन्म मानवी मिळालेला आपल्याला एकदाच मिळालेला आहे, पुनर्जन्म वगैरे सगळे थोतांड आहे, कळलं? म्हणून आहे ते जीवन सुखा जगा, एकमेकाला पोसण्यात राहण्यात, त्याच्यापेक्षा बळीराजासारखं तुम्ही कष्ट करा। हातामध्ये हत्यार कुणी घेऊ नका, हत्यार घेऊन मारायला वेळ लागत नाही, लक्षात ठेवा, समजला? कुणाला आणि काय माझ्याबद्दल ऑब्जेक्शन आहे? मला काय असं पहिला मला किंवा माझ्या रूपातला दुसरा कोण PI असेल, पोलीस असेल,
त्यांना फोन केला पाहिजे. तुम्ही पुढच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य द्या, कारण की आम्हाला काही गोष्टी, मी जरी सरपंच असलो मला कायदा हातात घेतात नाही. लोकांना वाटतं यांनी हे केलं पण ते केलं, पण मी कायदा हातात घेऊ शकतो साहेब का? मला घेता येणार नाही. मी पंतप्रधान असलो काय मुख्यमंत्री असलो कोणी असलं त्याला कायदा हातात घेता येणार नाही. कायद्याप्रमाणे चालावं लागतं. तर मी या ठिकाणी सर्वांना सांगतो की कुणी इथून पुढच्या काळामध्ये कायदा हातात न घेता आपल्याला कायद्याचं संरक्षण व्हायसाठी आपल्याला पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे आपण आपल्या काही अडचण मागू. या ठिकाणी तंटमुक्त सर्वजण उपस्थित आलेत, त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांचे होमगार्ड असेल, या सर्वांचं आलेले गावकरी यांचं सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद.